मित्रांनो तुमचं माझ्या स्वागत आहे। माझं नाव आहे देवेश करांचं तुमचं स्वागत आहे। तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो आहे जे असणारे रॉयल एनफील्डचे मॉडेल लेटेस्ट मॉडेल आहेत। मला दाखवतो कुठे ती। सध्या मी आलो आहे आपला पेंढरकर कॉलेजच्या अपोजिट साईडला आहे पूजा रॉयल एनफील्ड या शोरूममध्ये मी आलेलो आहे। मित्रांनो तुमच्याकडे आज परत नवीन बाईक घेऊन आलो आहे। ही आहे रॉयल एनफील्डची शॉटगन 650 ट्विन्स आहे, ठीक आहे। त्यामध्ये तुम्हाला भेटेल ही आहे कस्टमाइज, जसं तुमचे कलर असतील तसे तुमचे गाडीची तुम्हाला हे भेटून जातील, आपलं काय त्याला वेरियंट भेटून जातील, ठीक आहे। आज तुम्हाला मी या बाईकचा पूर्णपणे रिव्ह्यू देणार आहे, जेव्हा तुम्हाला डायमेन्शन काय असणार आहे, स्पेसिफिकेशन काय असतील, फीचर काय असतील, याच्यावरती तुम्हाला पूर्णपणे आज मी रिव्ह्यू देणार आहे। तुम्ही शेवटपर्यंत बनून राहा। स्टार्ट करतो पहिल्यांदा बाईकच्या फ्रंटपासून आणि त्याच्या आधी तुम्हाला सांगतो की याची जी हे CC आहे डिस्प्लेसमेंट ती तुम्हाला भेटते 648 CCची तुम्हाला भेटते डिस्प्लेसमेंट याच्यामध्ये तुम्हाला, ठीक आहे। आणि यामध्ये तुम्हाला भेटेल तुम्हाला ट्विन स्पार्क भेटणार आहे यामध्ये दिलेले, ठीक आहे। आणि तुम्हाला दोघंही ते बघा इथं तुम्हाला दिलेलं असणार आहे सायलेन्सर इथं ब्लॅक कलरमध्ये, ती पण तुम्हाला दिलेलं असणार आहे मॅटमध्ये दिलेली असणार आहे। इथं शाईका ज्याला आहे ब्लॅक मॅटमध्ये दिलेलं असणार आहे आणि इथं पण तुम्हाला सेमच दिलेलं असणार आहे मॅटमध्ये, ठीक आहे। आणि तुम्हाला हे दिलेलं असणार डिस्कची साईज तुम्ही बघू शकता किती मोठी आहे ती, फ्रंटला पण जेवढी असणार दिलेली आणि रिअलला पण तुम्हाला तेवढी दिलेली असणार आहे डिस्कची साईज, ठीक आहे या ठिकाणी। आणि मेन म्हणजे बघू शकता तुम्ही याची जी पण मॉडिफिकेशन आहे आपली मॉडेल तुम्हाला डुप्लिकेट पूर्णपणे 650 सारखी दिसेल किंवा 350 सारखी दिसेल, ठीक आहे। यामध्ये तुम्हाला जे पण आहे आपलं इंजिन तुम्हाला सेमच दिसेल यामध्ये, ठीक आहे। क्लासिकसारखं तुम्हाला दिलं असणार, सॉरी रॉयल एनफील्डचं जे आहे बाईक 650 आधीची जी होती त्याच्यासारखं तुम्हाला यामध्ये इंजिन भेटून त्याच्यामध्ये, ठीक आहे। सेमच तुम्हाला इकडचा हा पार्ट पण तुम्हाला सेमच दिलेला असणार इकडे साईडला आणि तुम्हाला हे 2 सीट दिलेलं असेल, ठीक आहे या ठिकाणी। आणि स्टिचिंग पण तुम्हाला चालू आहे त्याच्यामध्ये व्हाईट कलरची। टाकी तुम्हाला भेटेल यामध्ये तुम्हाला या बाईकमध्ये असणारे 13.8 लिटरची तुम्हाला टाकी दिलेली असणार आहे आणि 2.7 लिटरपर्यंत तुम्हाला दिलेलं असणार आहे रिझर्व कॅपॅसिटी, ठीक आहे। आणि इथं पण बसू शकता तुम्ही, इथं तुम्हाला असं दिलेलं असणार आहे 820चं फ्यूलचं तुम्ही देऊ शकता, ठीक आहे। म्हणजे ते नॉर्मल असेल ते पण आणि 820 जे पण फ्यूल असेल ते पण, ठीक आहे। आणि इथं वशी जी कॅप आहे तुम्हाला ही दिलेली असणार आहे मीटरमध्ये, पूर्ण ही टाकी जी असणार दिलेली तुम्हाला मॅडममध्ये दिलेली असणार आहे। इथं तुम्हाला रॉयल एनफील्डचा तुम्हाला लोगो दिलेला असेल या ठिकाणी आणि सेमच लोगो तुम्हाला इथं दिलेलं असणार आहे रॉयल एनफील्डचं। आणि हे आपलं लेग गार्ड असणार आहे तुम्हाला असणार आहे पूर्णपणे मॅट कलरमध्ये, ठीक आहे, ग्रे कलरमध्ये दिलेलं असणार या ठिकाणी। आणि जे पण असणार आहे कूलिंग सिस्टीम या बाईकची कूलिंग सिस्टीम तुम्हाला दिलेली असणार लिक्विड कूलमध्ये विथ एअर दोघंही तुम्हाला कूलिंगमध्ये दिलेली असणार आहे सिस्टीम, ठीक आहे। सिंगल हॉर्न दिलेलं असणार आहे आणि इंजिनच्या खाली तुम्हाला दिलेलं असणार हा इंजिन गार्ड या ठिकाणी, ठीक आहे। फ्रंटच्या डिस्कची साईज तरी म्हणून अप्रॉक्सिमेटली तुम्हाला सांगतो 320 mm पर्यंत दिलेली असेल, ठीक आहे। आणि याच्यामध्ये तुम्हाला ABSची प्लेट पण दिलेली असणार एका चाईडला, ठीक आहे। आणि हे पुढचं जे मडगड आहे हे पण तुम्हाला दिलेलं असेल मीटरमध्ये, ठीक आहे। आणि हे तुमचे जे सस्पेन्शन दिलेलं असणार आहे या गाडीला तुम्हाला USD फोकमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे सस्पेन्शन, ठीक आहे। दोघे साईडमध्ये रिफ्लेक्टर दिलेले असतील आणि हे आपला हे नंबर प्लेट दिलेलं असणार या ठिकाणी, ठीक आहे। इथं पण तुम्हाला सगळं दिलेलं असणार आहे रॉयल एनफील्डचा लोगो दिलेला असणार आहे, ठीक आहे। आणि टायरची जर तुम्हाला साईज सांगायला गेलो तर टायरची तुम्हाला साईज असणार आहे इथं ही टायरची साईज असणार आहे कुठली टायरची साईज इकडच्या साईडला आहे खाली, हे बघा तुम्हाला जर टायरची साईज दिलेली असेल 100, 90, 18 तुमचं दिलेलं असणार ऑल ऑईल, ठीक आहे। आणि हे पण तुम्हाला दिलेलं असणे यामध्ये, ठीक आहे, ब्लॅक कलरमध्ये दिलेलं असते या ठिकाणी, ठीक आहे। आणि CHची तुम्हाला दिलेलं असतं टायर याच्यामध्ये। हेडलाईट तुम्ही उचलतात हेडलाईट पण तुम्हाला सेवा दिलेली असताना पूर्णपणे ही दिलेली असणार LED मध्ये, ठीक आहे या ठिकाणी। वरच्या तुम्हाला लो बीम दिलेलं असतं, इथे तुम्हाला दिलं असणार हाय बीम, ठीक आहे। LED पूर्णपणे दिलेलं असणार हेडलाईट या ठिकाणी। हेडलाईट तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे LED मध्ये आणि इथं हे तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं कव्हर दिलेलं असणार आहे पण तुम्हाला दिलेलं असणार मीटरमध्ये दिलेलं, ठीक आहे। टर्न इंडिकेटर तुमचे ऑरेंजमध्ये पण दिलेलं असणार आहे हे हेल्थमध्ये दिलेलं असेल तुम्हाला या ठिकाणी, ठीक आहे। आता साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला। साईड प्रोफाईलमध्ये तुम्ही बसू शकता टाकीची साईज पण तुम्ही बसू शकता कशी ती पूर्णपणे तुम्हाला रॉयल एनफील्डच्या जी आहे आपली क्लासिक त्याच्यासारखी तुम्हाला टाकी भेटेल तुम्हाला यामध्ये, ठीक आहे। इंजिन पण तुम्हाला तसं भेटून जाईल या ठिकाणी आणि 650ची तुम्हाला ब्रँडिंग इथं भेटून जाईल शॉटगनची, ठीक आहे, ट्विन्स। आणि इकडच्या तुम्हाला दिलेलं असणार हे आपलं गार्ड दिलेलं असतं इकडच्या, ठीक आहे। हे आपलं रिअर फुटरेस आणि चेन ड्राईव्ह जे पण कवर असेल ते पण तुम्हाला दिलेलं असणार हे इथं तुम्हाला असणार आहे फायबरमध्ये दिलेलं असतं इकडच्या, ठीक आहे। 6 स्पीड तुम्हाला मॅन्युअली हा गेअरबॉक्स दिलेला असणार आहे, ठीक आहे। फर्स्ट जो असेल तो डाऊन साईडला असेल बाकी सर्व तुम्हाला सगळं अप साईड दिलेलं असेल, ठीक आहे इकडच्या। आणि तुम्हाला या गाडीमध्ये असणार फ्यूल इंजेक्टर, ओके। यामध्ये तुम्हाला कार्बोरेटर भेटणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला मायलेज पण चांगला काढता येईल आणि जी आहे परफॉर्मन्स ती पण तुम्हाला चांगली भेटेल यामध्ये, ठीक आहे। तुम्हाला रिअल प्रोफाईल दाखवून देतो गाडीची। रिअल प्रोफाईलमध्ये बघू शकतात टेल लाईट तुम्हाला पण असणार आहे ही हेलोमध्ये, टर्न इंडिकेटर पण तुम्हाला सेम दिलेली असणार आहे, ठीक आहे। इथं तुम्हाला नंबर प्लेट जागा दिली असणार आहे, तर वरती तुम्हाला बल्ब दिले असेल रिफ्लेक्टर, ठीक आहे, एवढं तुम्हाला यामध्ये दिलेलं असणार आहे। पाठीमागच्या तुम्हाला टायरची साईज सांगू देतो किती येते। पाठीमागच्या टायरची साईज असणार आहे ही 150-17 जी तुमची पाठीमागची ऑल ओव्हर दिली असणार आहे, ठीक आहे। आणि दोघंही टायर तुम्हाला असणार आहे ट्यूबलेसमध्ये आणि पाठीमागे पण तुम्हाला डिस्कची साईज तेवढी दिलेली असणार आहे, ठीक आहे, सेमच असेल दिलेली। आणि इथं तुम्हाला दिलेली असणार आहे ABSची प्लेट दिलेली सायकल चार्टला,
ट्विन असणार तुम्हाला आपलं ट्विन्स शॉक ऑक्सरमध्ये तुम्हाला दिले असणार आहे, 90 mm दिलेलं असणार आहे. ओके. आणि हा पार्ट पण तुम्हाला मेटलमध्ये दिलेलं असणार आहे. पूर्ण बॉडी तुम्हाला दिलेली असेल ना मेटलमध्ये. फक्त काय काय पार्ट तुम्हाला दिलेले असेल आपलं याच्यामध्ये दिले असेल मॅटमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. मॅट म्हणजे कलरमध्ये तुम्हाला दिले असेल मॅटमध्ये. ठीक आहे. यामध्ये हे आपले ग्रॅब हँडल असणार आहे मेटलमध्ये. हे पण तुम्हाला दिलेलं असतं ग्रे कलरमध्ये. ठीक आहे. इकडच्या साईडला सेमच तुम्हाला सगळं भेटून जाईल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर रायडिंग रेंज समजा सांगायला गेलो बाईकची तुम्हाला 303 किलोमीटरपर्यंत दिली असणार आहे. आणि जी माळी जी क्लेम केलेली 22 लिटर पर किलोमीटर पर लिटरची ठरेल तुम्हाला. ठीक आहे. खाली तुम्हाला सेंटर स्टँड दिलेलं असणार आहे. आणि आपलं हे आहे ब्रेकचं पाडल या ठिकाणी तुम्हाला दिलेलं असणार. ठीक आहे. इथं पण बघू शकता तुम्हाला इकडं पण तुम्हाला दिलेलं असणार आहे. हे तर ब्रेक्स तुम्हाला दिलेलं असणार. ऑइल कोनमध्ये नसणार तुम्हाला हे ब्रेक सिस्टीम. तुम्हाला हे तुम्हाला असणार आहे पाईपमध्ये. ठीक आहे. रॉड टाईपमध्ये तुम्हाला दिले असणार आहे. इंजिनच्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला तिथं रॉयल एनफिल्डचं तुम्हाला लोगो भेटून जाईल या ठिकाणी. आणि 648 cc तुम्हाला डिस्प्ले पण दिलेली असणार याच्यामध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी मॅक्झिमम पॉवर भेटते तुम्हाला 46.39 bhp भेटते. 7250 पर्यंत येते. आणि 52.3 Nm टॉर्क भेटतो. तो तुम्हाला 5650 RPM पर्यंत जातो. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला बोर भेटेल या बाईकमध्ये तुम्हाला 78 mm आणि स्ट्रोक भेटेल तुम्हाला 67.8 mm पर्यंत. दोघंही टायर तुम्हाला असणार ट्यूबलेस. आणि जे पण असणार आहे फ्रंटच्या डिस्कची साईज तुम्हाला दिलेली असणार 320 mm पर्यंत. आणि रिअरची असणार 300 mm पर्यंत. फ्रंटला 18 इंची असेल आणि रिअरला असेल 17 इंचीमध्ये. दोघंही टायर तुम्हाला दिलेले असणार आहे ट्यूबलेसमध्ये. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी कव वेट भेटते गाडीची तुम्हाला 240 kg पर्यंत असणार आहे. सिटिंग हाईट असणार 795 mm पर्यंत. ग्राउंड क्लिअरन्स असणार 140 mm पर्यंत. लेंथ असेल 2170 mm पर्यंत. 820 mm पर्यंत तुम्हाला लिमिट दिलेली असणार आहे. हाईट तुम्हाला असणार आहे 1105 mm पर्यंत. आणि व्हील बेस दिलेला असणार आहे 1465 mm पर्यंत. ठीक आहे. चेसी तुम्हाला असणार आहे स्टील ट्यूबलर स्पाईन फ्रेममध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे. ठीक आहे. याच्यामध्ये जे पण असणार आहे आपलं हे तुम्हाला कन्सोल हे तुम्हाला पूर्णपणे दिले असणार आहे सेमी डिजिटलमध्ये या ठिकाणी. ठीक आहे. हँडल तुम्हाला असं असणार दिलेलं या बाईकमध्ये. ठीक आहे. हँडल तुमचं सेमच असणार दिलेलं रॉयल एनफिल्डसारखं 650 सारखं दिलेलं असणार. ठीक आहे. राऊंड शेपमध्ये तुमचे हे दिलेलं मिरर दिलेलं असतं साईडला. ठीक आहे. हे आपलं स्विचचं दिलेलं असणार बटन. आणि आपलं स्टार्ट करण्यासाठी ऑन ऑफ करण्यासाठी पण असेल इंजिनला. आणि स्टार्ट करण्यासाठी पण असणार म्हणजे सेफ स्टार्ट पण दिलेलं असणार आणि ऑफ पण करण्यासाठी पण दिलेलं असणार. ठीक आहे. हे आपलं हेडलाईटचे असणार आहे. हॅझार्ड लॅम्प दिलेलं असणार एका साईडला. ठीक आहे. हँडल तुम्हाला असणार पूर्णपणे ब्लॅक कलरमध्ये. ठीक आहे. सेंटरला तुम्हाला रॉयल एनफिल्डची तुम्हाला लोगो भेटून जाईल. चावी पण तुम्हाला दाखवून देतो. चावी तुम्हाला अशी भेटेल रॉयल एनफिल्डसारखी. दोघंही सेमच दिलेलं असणार एका साईडला. आणि हे जे असणार आहे कन्सोल हे तुम्हाला पूर्णपणे दिलेलं असणार आहे सेमी डिजिटलमध्ये. ठीक आहे. या ठिकाणी तुम्हाला चालू पण करून दाखवतो. हे बघा असं दिलेलं असणार आहे. इकडच्याला तुम्हाला दिलेलं असणार आहे टायमिंग आणि आपलं मॅप दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि वोल्टेज किती आहे ते पण तुम्हाला दिसत राहील. ठीक आहे. इकडच्याला हा छोटी स्क्रीन इकडच्या साईडला आणि ही तुमची मोठी स्क्रीन असणार आहे. हे तुम्हाला दिले असणार आहे स्पीडोमीटर इकडच्या साईडला. तर तुम्हाला दिलेलं असणार आहे गिअर शिफ्टर किती किलोमीटर झाले ते. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिलं असणार बटन हे बघा मोडचं. इथं तुम्ही ट्रिप ए ट्रिप बी तुमचं इथं सेट होईल या ठिकाणी. ठीक आहे. रेंज किती आहे ते पण तुम्हाला याच्यामध्ये दिसत राहील. ट्रिप ए ट्रिप बी. ठीक आहे. ओडोमीटर टायमिंग दिलेलं असणार आहे. ठीक आहे. इकडच्या साईडला ही इकोनॉमी दिलेली असणार आहे फ्युलची वरच्या साईडला. इकडे आपलं लो फ्युल इंडिकेटर लाईट दिलेलं असणार आहे. आपलं हे दिले असणार आहे लो बॅटरी इंडिकेटर लाईट. गिअर शिफ्टर ABS तुम्हाला लाईट दिली असणार आहे. इंजिन लाईट दिली असणार आणि हे लो ऑइल प्रेशर लाईट दिली असणार आहे इकडच्या साईडला. ठीक आहे. आणि इकडच्या साईडला तुम्हाला दिले असणार आहे आपले हेडलाईटचे कंट्रोल दिलेले असतील पास लाईट करणाऱ्याने आणि अप्पर डिप्पर. ठीक आहे. टर्न इंडिकेटर लाईट आणि इकडच्या तुम्हाला खाली दिले असणार आहे हॉर्न. ठीक आहे. ठीक आहे. टर्न इंडिकेटर पण हे बघू शकता तुम्ही राऊंड शेपमध्ये. ठीक आहे. हे आपले जेव्हा आपण गाडी स्टार्ट करतो तेव्हा मग तुमचे हे आता खाली बघा तुम्हाला इथं हेडलाईटमध्ये तर खाली तुम्हाला ऑन झालेलं दिसेल इथं. ठीक आहे. या ठिकाणी. आणि जेव्हा आपण ऑन गाडी स्टार्ट करतो त्या टायमाला तुमचे पूर्ण हेडलाईट ऑन राहते यामध्ये. ठीक आहे. फास्ट लाईट भेटलं तुम्ही याच्यामध्ये करू शकता हँडल. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला स्टँड आला पण भेटून जाईल. जसं आपण साईड स्टँड लावणार त्या टायमाला तुमचं साईड स्टँड आहे ना ऑटोमॅटिकली कट ऑफ पण होऊन जाईल का इंजिन. याच्यामध्ये साईड स्टँड जसं पण याला लावू त्याच्यामध्ये तुमचं इंजिन पण कट ऑफ होऊन जाईल ऑटोमॅटिकली. आणि सेमच तुम्हाला इकडे भेटेल तुम्हाला DRL आहे. ठीक आहे. या ठिकाणी यामध्ये तुम्हाला ट्रिपल क्वाड मिळेल यामध्ये. ठीक आहे. आणि सेमी डिजिटल तुमचं असणार आहे कन्सोल. आणि याच्यामध्ये तुम्हाला एक ॲप दिलेली असणार आहे जी पण तुम्हाला रॉयल एनफिल्डची दिली असणार आहे. रॉयल एनफिल्डचं ऑफिशियल ॲप्लिकेशन. ओके. रॉयल एनफिल्डचं ऑफिशियल ॲप्लिकेशन का. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला ब्लूटूथ पण भेटून जाईल. आणि जे कंडिशन आहे आता तुम्हाला दाखवतो करून कुठं. सो बेसिकली डिस्प्लेमध्ये अरे दिसतच नाही. हां ठीक आहे. बेसिकली डिस्प्लेमध्ये REचं नाव येईल. ओके. कनेक्टिंग टू डिस्प्ले. त्याचा OTP येईल का.
हां, तुम्हाला पॉडमध्ये OTP दिसतो. ओके, हा OTP नंबर टाकायचा आहे. OTP नंबर तुम्हाला डिव्हाइसमध्ये तुमच्या टाकायचा आहे. ओके. हा ॲप्लिकेशन बेसिकली दोन्ही अँड्रॉइड आणि iOS दोघांनाही सपोर्टेड आहे. ओके. सो हा ग्रीन सिम्बल आला विच मीन्स ते कनेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे नेव्हिगेशन सर्व दिसेल ना. नॅव्हिगेशन तुम्हाला यात टर्न बाय टर्न दिसतात. ओके. हां, नंतर तुम्हाला ॲरोज दिसतात. बॅक जाऊन तुम्हाला तुमचं डिझायर लोकेशन हे करायचं आहे. ओके. जे पण लोकेशन आहे ते टाकायचं आणि बाकीचं जे पण लोकेशन, जसं मी ठाणे टाकतोय नो प्रॉब्लेम काय. तर मला डायरेक्शन घ्यायचे आहेत. डायरेक्शन नंतर मला इथं गुगल मॅपचा सपोर्ट आहे, तर गुगल मॅपचे मला डायरेक्शन दिसतील. ओके. नॅव्हिगेशन स्टार्ट केलं आहे. तुम्हाला इथे जे रिक्वायर्ड अलर्ट्स आहेत ते ओके करायचे आहेत. ओके. ऑलवेज करायचे. ओके. स्टार्ट नॅव्हिगेशन केलं. इकडे तुम्हाला टर्न बाय टर्न तुम्हाला ॲरो भेटत तरी तुम्ही राईड करता करता पण हे तुम्हाला बेसिकली प्रायर आरोज मिळतात पोचायच्या आतमध्ये. इथे डेस्टिनेशन तुम्ही आता सध्या जिथून सुरू करताय तिथे दिसतंय. प्लस आता किती मीटर्सवरून तुम्हाला राईट टर्न घ्यायचं आहे, किती डिस्टन्स तुमचं कवर तुम्ही करणार आहात ते सध्या सर्व तुम्हाला दिलं जाईल. ओके. ठीक आहे. चालेल. थँक्यू मित्रा. मोस्ट वेलकम. पेट्रोल नाही सध्यामुळं फक्त दाखवून दिला आवाज कसा आहे गाडीचा. कसं आहे एक्सप्लेन कर ना. बरोबर. सध्या गाडी शोरूमच्या आतमध्ये असल्यावर तुम्हाला फक्त साऊंड कसा आहे गाडीचा तो मला ऐकून दिला. मित्रांनो तुम्हाला आता सीट ओपन करून दाखवतो. याच्यामध्ये तुम्हाला फर्स्ट एड किट असेल दिलेली आहे ना. सीट फक्त सीट आहे काय होतं. ठीक आहे. काढून फक्त तुम्ही ते करू शकता. सिंगल रॅक यूज याच्यावर लगेज कॅरी करू शकता. ओके. टॉप बॉक्स किंवा पॅनेल विनर. ठीक आहे. ओके. तेवढंच होतं. ठीक आहे. मित्रांनो तुम्हाला डोंबिवलीमध्ये या बाईकची जी पण प्राईस असणार तुम्हाला 4,53,000 जाईल तुम्हाला ऑन रोड प्राईस. आणि या बाईकमध्ये तुम्हाला जे पण बेसिक किट असणार आहे तुम्हाला सांगून देतो कोणत्या नाही. यावेळी तुम्हाला बाईक सोबत भेटेल हेल्मेट. ठीक आहे. पार्किंग कवर भेटेल. तुम्हाला ते बाईक करायला होतं. आणि आपलं जे INDचे नंबर भेटेल असं दिलेले असणार आहे. इन्शुरन्स दिलेलं असणार आहे. ठीक आहे. आणि एक 5,000चं तुम्हाला एक बेसिक किट दिलेलं असणार आहे. ठीक आहे. जे एक कुपन असेल ते तुम्हाला दिलेलं. ठीक आहे. त्यानुसार तुम्हाला ते भेटून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. शोरूमचा ॲड्रेस आणि फोन नंबर मी तुम्हाला देऊन टाकेल. ठीक आहे. कोणाला इन्क्वायरी करायची तुम्ही ते येऊन करू शकता. पेंढरकर कॉलेजच्या बरोबर अपोजिट साईडला तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. पूजा रॉयल एनफील्ड म्हणून. ठीक आहे. याच्याकडे सर्व प्रकारची तुम्हाला बाईक भेटून जातील रॉयल एनफील्डच्या. प्लस हिमालयनची पण तुम्हाला बाईक यामध्ये भेटून जाईल. ठीक आहे. चला मग. ठीक आहे. गाडीचा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर मी मला कमेंट करून सांगू शकतात. ठीक आहे. अशीच एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओच थांबवतो. आणि माझ्या चॅनलचे जे लोक नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि माझी बेलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. ज्याच्यामुळे मी नवीन जे पण व्हिडिओ बनवत राहील बाईक किंवा कारचे त्याच्यात तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहील. ठीक आहे. चला मग मित्रांनो अशी एक बाईक घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आत्तापुरता मी हा व्हिडिओच थांबवतो.